पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, प्रेज द लॉर्ड. तुमच्या चेहऱ्याकडे बघताना हृदय आनंदाने भरत आहे. हालेलुया. तुमच्या सगळ्यांचे डोळे, तुम्ही हसत नाही म्हणून मला दिसते, हालेलुया, तुमच्या सगळ्यांचे डोळे प्रकाशमान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे लोक बोलतात की लहान वय खूप गोड आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी बायबल मध्ये लिहिलेले लहान वय नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की तरुण वय आनंदाचा वेळ आहे. तरुणपणा, हालेलुया, आनंदाचा वेळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांनी तुम्हाला बोललं असेल, इकडे बघू नका, तिकडे बघू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तरी बायबल मध्ये लिहिलेलं आहे की प्रेज द लॉर्ड, तुम्ही तुमचे डोळे उघडून बघा. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये कधी देवाला धन्यवाद दिले नाही, तर आज तुम्ही तुमच्या देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. कशासाठी? तुमच्या तरुण वयासाठी. तुम्हाला माहिती आहे, हालेलुया, एक 20-25 वर्षापूर्वी फादर आजी तुमच्यासारखा दिसत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यापेक्षा जरा अगोदरच्या काळामध्ये मी पण थोडाफार तुमच्यासारखा दिसत होतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. देवानी आनंद भरून भरून दिलेले सुंदर वेळ आहे तरुणपणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, या वयामध्ये कोणी रडत बसायची गरज नाही, दुःखी होऊन बसायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कोणतरी जर रडत बसलेला आहे, दुःखी होऊन बसलेला आहे, तुम्हाला हे गुड न्यूज देण्यासाठी देवाने इकडे घेऊन आले. या वय दुःखी होऊन बसायचं वय नाही. जेवढे आनंद लुटण्यासारखा आहे तेवढे आनंद लुटण्यासाठी देवाने दिलेले सुंदर वेळ आहे. सर्व लोक सिरियस आहेत. आवडलं असं वाटते. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. उपदेश ग्रंथ 12वा अध्यायातील पहिले वचन वाचा. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. 11व्या अध्यायामध्ये भरपूर गोड गोड गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर 12व्या अध्यायातील महत्वाचे वचन लिहिलेले आहे. 8 आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू.
मी एक छोटा फादर म्हणून नवीन गुरुदीक्षावर घेतलेले एक छोटा फादर म्हणून मी माझ्या प्रार्थनेचं जीवन चालू केलं. हालेलुया. देव स्वतः माझ्यासाठी एक मित्र म्हणून उभे राहिले. कारण मी बाकी सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवायला ठरवलं. मला माझ्या देव बस. हालेलुया. आणि त्या देवाच्या मागे जायचं मी ठरवलं. Praise the Lord. देवाने मला भरपूर आशीर्वाद दिला. भरपूर दुःख मध्ये मध्ये यायचा. मी एकटा असायचो. रडत रडत कधी कधी बसायचो. Praise the Lord. रडलं तर कोणासमोर रडणार? देवासमोर. हालेलुया. Praise the Lord. रडत रडत बसलेला आहे तेव्हा पण मी येशूला सांगायचो, येशू माझी इच्छा आहे असा असा प्रकारे. Praise the Lord. छोटीशी इच्छा बोललं तर लगेच ते पूर्ण करून देणार. तरी देवाची कृपा मला मिळाली. मला देव सोडून आणखी काहीच नको त्या लेवल मध्ये मी होतो. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, प्रभूच्या तळ हातामध्ये प्रभूने मला वाढवलं. अनेक लोकांना माझ्याकडे बघताना काय चालू आहे त्यातलं काही समजतच नाही. Praise the Lord. हालेलुया. तरी मला माहिती आहे मी माझ्या प्रभूच्या तळ हातामध्ये आहे. देवाच्या बुद्धीला काय म्हणतो? हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. करिंथीयरास लिहिलेल्या पहिले पत्र उघडून वाचत आहे तेव्हा पहिले अध्याय, दुसरा अध्यायामध्ये वगैरे या गोष्टी तुम्हाला बघायला ऐकायला भेटणार. माझी मर्जी माझ्या देवाच्या मर्जी समोर घेऊन जायचं आणि सांगायला पाहिजे, आय सरेंडर. मी समर्पण करतो. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाला टेन्शन नाहीये ना? टेन्शन, प्रेशर, डिप्रेशन, स्ट्रेस कधीच नाही ना? ती तरी स्ट्रेस तयार झालं तर तेव्हा स्वतःला विचारायचं, मी कोणाच्या मर्जी पूर्ण करायला पळतो? Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. पौलाला कन्व्हिक्शन आहे. कसला कन्व्हिक्शन आहे? पौल जेव्हा शाऊल होते त्याला कन्व्हिक्शन आहे. कसला कन्व्हिक्शन? हे जे ख्रिस्ती बांधव आहेत सगळे अर्धा डोकवर आहे. हालेलुया. त्यांना पकडायचं, वेळा घालायचं. हालेलुया. ऐकत नाही तर मारून टाकायचं. कन्व्हिक्शन आहे. जोरदार कन्व्हिक्शन आहे. हालेलुया. असे कन्व्हिक्शन असलेल्या लोकांना कधी कधी शैतान एक घोडा देणार. प्लीज शैतान काय देणार? घोडा देणार. हालेलुया. तुमच्या मित्र मंडळीमध्ये अनेक लोक सायकल मध्ये जात आहे तेव्हा तुम्ही घोड्यावर बसून असे खाली बघणार, हे बघा सायकल वरती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाऊल घोड्यावर पळत आहे. हालेलुया. देवाने अनेक प्रकारे त्याला समजावून दिलं तरी ऐकायला तयार नाही. शेवट काय झालं माहिती आहे? हालेलुया. प्रेषिताच्या कृती 9वा अध्याय उघडून बघताना तिथे लिहिलेलं आहे, अचानक एक प्रकाश आला.
हालेलुया, हालेलुया. घोड्यावर बसलेल्या बंधूला अचानक एक प्रकाश, आयुष्यात कधी असला प्रकाश बघितलेला नाही. एका क्षणामध्ये काही कोसळले, पडले. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. खाली पडल्या त्यांनी नकळत काहीतरी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला मला पाठ आहे? कारसनदारांनी बरोबर उत्तर दिले. हालेलुया. प्रभो तू कोण आहेस? हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. स्वतःच्या डोक्याने पळताय, खात्रीने पळताय, माहिती आहे मी खरं आहे, मीच खरं आहे, माझ्याशिवाय कोणी खरं नाही. हालेलुया, धन्यवाद येशू. रिबेलियन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. जोरदार रिबेलियन मध्ये धावता प्रकाशाने काय पाडले. हालेलुया. कुठेतरी ज्ञानाचा शब्द मुखातून आला. प्रभो तू कोण आहेस? हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. त्यांना दिलेले उत्तर कोण सांगणार? सांग नको, दुसरा कोणतरी. त्याने दिलेले उत्तर काय आहे? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या येशूचे तू छळ करतोस, हालेलुया, तो येशू मीच आहे. हालेलुया. घोड्यावर बसून लोकांना पाडायला, मारायला एवढे मोठा धावपळ करणारा हा जो माणूस आहे, त्याला वाटलं की मी खरं, मीच खरं. प्रेज द लॉर्ड. तरुण वयातील एक गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. रिबेलियन. प्रेज द लॉर्ड. समोर कोण काही बोललं तर ऐकायला तयार नाही, माझंच खरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टीमध्ये आपण अनेक गोष्टी गमावून बसतो. प्रेज द लॉर्ड. या 9व्या अध्यायामध्ये लिहिलेल्या गोष्टीला लागून असाच प्रकारचे एक्सप्लेनेशन 22व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्या 22व्या अध्यायामध्ये परमेश्वराने हालेलुया शाऊलाला शिकवलेला एक धडा आहे, एक वाक्य आहे. ते असं आहे की जो लोखंडी मोळा आहे त्याला तू लाथ मारताना सांभाळून लाथ मारायचं. हालेलुया. लाथ मारायला वाटलं तर जे लोखंडी मोळा आहे त्याला लाथ मारायला नाही जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, धन्यवाद येशू. आपल्या तरुण वयामध्ये कधी कधी आपण रिबेलियन म्हणतो. रिबेलियस नेचर. रिबेलियन म्हणजे काय? बंडखोर. हालेलुया. बंडखोरपणा. हालेलुया. माझंच कर. नाही नाही म्हणजे नाही. मी कोणाचाही ऐकणार नाही. कोणाच्या बापाचा ऐकणार नाही म्हणून बापाला सांगणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा वेळी कान उघडलं तर असे ऐकू येणार, बाळा, लोखंडी मुळ्याला लात मारताना सांभाळू. प्रभू तुम्हा बरोबर असो. प्रियानो, तुमच्यामध्ये अनेक लोकांच्या कमरेच्या वरच्या भागामध्ये
मणक्याचा संबंधामध्ये मणक्याच्या जवळपास वगैरे थांबून थांबून जे दुखणे होते, अनेकांचा दुखणे देवानी आता दूर केलेला आहे. अशा कोणाला अनुभव आला तर जरा हात वर करा. कधीपासून तुला दुखत होते? 2 महिने झाला. एक जोरदार टाळी कोणाच्या तरी एका डोळ्याला त्रास, दुपारी पण येशूने संदेश दिला, हालेलुया, तेव्हा कोणी हात वर केले नाही. नंतर भेटायला आलं तेव्हा मला सांगितलं दुखत होता म्हणून. हालेलुया. एका डोळ्याला त्रास होता असे कोणाला तरी येशूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. तुला आता बरं वाटते? बरं वाटते. आपण टाळ्या वाजवू. धन्यवाद येशू. येशू तुला बक्षीस देत आहे. येशू तुला सांगत आहे तू माझ्या शाळा पोराला आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. एवढ्या मुलांच्या मध्ये साक्ष देण्यासाठी तुझे धाडस घेतलं त्याबद्दल देवाला बरं वाटते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. अगोदर मी बोललेले मणक्याच्या भागामध्ये होते, कमरेच्या एका साइड मध्ये आणि तसेच मांडीच्या पाठीमागच्या भागामध्ये वगैरे दुखणे त्रास असलेल्या एकाला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. पोटातील त्रास असलेल्या अनेक लोकांना येशूने बरे केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या भागामध्ये एवढ्या भागामध्ये दुखणे असेल, एवढ्या भागामध्ये दुखणे आहे, ते बरे झालेले कोण आहे असं दुखायचं? प्रेज द लॉर्ड. दोघांना येशूने ते आशीर्वाद दिला. टाळ्या वाजवतात. छाती भरून दुःख भरलेलं आहे. छाती भरून दुःख भरलेलं आहे. कधी कोणाला असे बोलायलाच भेटलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे भयानक त्रासातून जाणारा 9 लोकांना येशू आता सुटका देत, आशीर्वाद देत. सर्वसमर्थ परमेश्वर